कारपोरेशन के जनरल बॉडी इजलास में बीजेपी कारपोरेटर दीपक सिंह रावत और कांग्रेस कारपोरेटर के बीच जमकर हाथापाई हुई। इजलास के दौरान हुए हंगामे की खबर सोशल मीडिया पर वायरल हो गई, जिसकी वजह से कसीर तादाद में बीजेपी कारकुनान कारपोरेशन दफ्तर के सामने जमा हो गए और इन्होंने कांग्रेस के खिलाफ एहतजाज किया और कांग्रेस के खिलाफ नारेबाजी की। बीजेपी के शहर सदर दिलीप कंदकुर्ते ने मीडिया से बात करते हुए कहा कि कांग्रेस पार्टी कारपोरेशन में अपनी अक्सरियत होने की वजह से मनमानी चला रही है और दीपक सिंह रावत पर एक तरफा कार्रवाई की गई और इन पर हमला करने वाले कांग्रेसी कारपोरेटरों के खिलाफ कार्रवाई करने के बजाय दीपक सिंह रावत को ही एक दिन के लिए मुअत्तल किया गया। आज मारामारीचं कारण म्हणजे आज काँग्रेसची एखादी सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे। आज देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये नरेंद्र मोदी सरकार भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करत आहे। आज त्या अनुषंगाने जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांना सभागृहामध्ये परवा दिवशी कलम 370 व 35 रद्द केला काश्मीरमध्ये, त्याचा अभिनंदन ठराव आमच्या विरोधी पक्षाने मांडला होता। त्याला अनुमोदन करण्यासाठी मी उठत असताना काँग्रेस पक्षाचे नगरसेवक फयूम व इतर नगरसेवक जे देशविरोधी असेल नगरसेवक त्यांनी आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मी अनुमोदन प्रस्तावाला अनुमोदन देत होतो तेव्हा हे लोक माझ्या अंगावर आले। कारण फक्त एकच होतं की ती महिला असल्यामुळे आणि आमच्यासोबत 5 महिला आहे, मी एकटा पुरुष असल्यामुळे मी अनुमोदन देत होतो। आमच्याकडे नवीन महिला निवडून आले, त्यांना अनुमोदन कसं द्यायचं हे मला माहीत नव्हतं त्यांना, म्हणून मी उठून अनुमोदन करत होतो। आणि हा जो अनुमोदनाचा प्रकार होता, ज्याच्या भांडणाचा प्रकार होता, हे फक्त देशद्रोही व्यक्तीच करू शकतो। पूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये या मोदीजीने जे कलम रद्द केलं सर्व त्याचं अभिनंदन केलं आणि त्या अभिनंदनाचा ठराव होता, त्या ठरावाला विरोध म्हणून त्यांनी हे नाटक केलेलं आहे। आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होते, त्या सभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता आमचे गुरुप्रीत सिंग सोढी यांनी काश्मीरमध्ये जो परवा 370 कलम रद्द केला त्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी मांडला। त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दीपक रावत हे त्यांना अनुमोदन देण्याकरता उभे राहिले असता त्यांनी त्यांच्या जागेवर उभे राहून अनुमोदन देत होते। काँग्रेसचे नगरसेवक येऊन त्यांच्या जागेवर येऊन त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना शिवीगाळ केली ते आणि त्यांना एकटे असताना त्यांच्या जागेवर येऊन काँग्रेसचे 5-6 नगरसेवक त्याच्या अंगावर आले। ही पूर्ण CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे आणि आज व्हॉट्सअप आणि फेसबुकवर व्हायरलसुद्धा झालेलं आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट दिसते की दीपक सिंग रावत यांनी आपली जागा न सोडता त्या जागेवर अनुमोदन देत असताना काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांना धक्काबुक्की केली आणि आमचे महापौर या शहराचे महापौर यांनी दीपक रावत यांना निलंबित केलं। हा लोकशाहीच्या विरोधाचा निर्णय आहे आणि या महापौरांनी विरोधात घ्यावा, नसता यांच्यावर आम्ही रीतसर कारवाई करू आणि महापौरांनी ज्यांच्या नगरसेवकाला जे दीपक रावतच्या अंगावर आलेले आहेत त्यांना निलंबित करावे आणि यांचं निलंबन मागे घ्यावे, नसता आम्हाला कायदेशीर त्याच्यामध्ये विरोधात कारवाई करावं लागेल। आणि आज पूर्ण देशामध्ये अभिमानानं सर्व लोक सांगत आहेत की बाबा 370 कलम रद्द केल्यामुळं केंद्र सरकारचं अभिनंदन करत आहेत, मोदी साहेबांचं अभिनंदन करत आहेत आणि आपल्या महापालिकेमध्ये त्याला अभिनंदनाच्या प्रस्तावाला विरोध करत आहेत। म्हणजे हे आपले राष्ट्रप्रेमी आहेत का राष्ट्रद्रोही आहेत हे याच्यावरून सिद्ध होते आणि असल्या राष्ट्रद्रोही नगरसेवकावर कारवाई करावी अशी आम्हाला आयुक्त साहेबांना विनंती आहे।